महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेळगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. असा एक कार्यक्रम जो आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. आता महापालिकांमध्ये सर्दी अधिकारी नियुक्तीवर पेच आहे यांनी सुचवलेले हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. ऊपर नरेंद्र नीचे देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशात. म्हणून तर 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. भारत पाकिस्तान मॅचच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाही. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी तो बेळगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे आणि त्यानंतर तो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट खेळणे असले तरी तो सामन्यावरती बसलेले राज्याचं नेतृत्व हे सगळे सक्षम खून पडले तरी मला आश्चर्य वाटतं. गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतोय आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे. बरं, मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये झाला, भुजबळ जे असतात, इतर समाजाचे लोक असतात, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार. काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला का? मी इतकंच म्हणालो, महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढली. सरकारनं काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक काढलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आले आणि सरकार उलथवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावरती काय देशद्रोहाचा जे नेपाळचं समर्थन करतात. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, मूर्ख लोक आहेत. जे सरकारमध्ये बसलेल्या किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना आपला मांडीवर बसलेला बसवलेला घटनाबाह्य मूर्ख लोक. हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात. यांना जनतेने मतदान केलेलं नाही. वारंवार आरक्षणात संभ्रम निर्माण झाला आहे. इकडे जरंगी पाटील त्यांच्या 2 म्हणतात की आरक्षण भेटले, भुजबळ म्हणतात की त्यांना भेटलं. जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की सर्टिफिकेट काढायचे कसे करतात. अनेकांकडे नोंदी नाही, फक्त 48,000 लोकांकडे आहेत. त्यांची
नोंदी नाहीत त्यांना सर्टिफिकेट या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल लातूरात आत्महत्या झाली. इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिल्या जातात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात. एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये. तुम्ही पत्रकार परिषद घ्या, जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला त्याला शिवसेना भवनात जागा घेऊ, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू, पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं, पाटला जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊन द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता लागते. आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांना कळत नाही मी कुठे आहे ना, हे या राज्याला शोभत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद. पंजाबी सातत्याने सक्षम महान अशा पद्धतीचं महान आहेत, सक्षम कसं घ्यायचं? अरे सक्षम आहेत, त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत. आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाहीत. त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महाराष्ट्र देशामध्ये, आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. सक्षम नेतृत्व, अत्यंत सक्षम नेतृत्व. त्यांना वाटलं 3 वर्ष काही करायचं नाही, बघायचं नाही, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची थिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या, रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं लग्नपणे हिंड गाडले. आत्ता 3.5 वर्षांनी हा माणूस चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या की सक्षम नेतृत्व, अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालंय. आणि त्याच्यामुळे नेपाळचे उदाहरण देतो ते वेगळ्या अर्थाने देतो. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, इतकंच मी सांगतो. बंजारा समाजात प्रमाणात रस्ता रोको झाला. 2 दिवसांनी हजारोच्या संख्येत लोक रस्त्यावर उतरतात. त्यांचं मानणं आहे विक्रमात गॅजेटनुसार त्यांना सुद्धा एसटी मध्ये समावेश कशी नोंद आहे असं म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्यांची, आम्ही कशा करता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना. ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोला. माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्याचे मिनिट्स करा. अजित पवारांनी काँग्रेसमध्ये अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांची सुद्धा आम्ही या संदर्भात कल्पना दिलेली आहे की नक्की महाराष्ट्रात काय केलं. मराठीला 17 सप्टेंबरला कॅबिनेट मिटिंग घेणं अशी रस्ता मराठवाड्यात गेल्या 3 वर्षापासून याला खंड पडला. या घोषणा झाल्या त्याची पण फार चापर बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली होतं सांगा. एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना, म्हणजे पगार देऊ, पगारी मतदार आहेत. मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी लोक महिलांना पगार मिळतो सरकारचा.
म्हणजे हे पगारी मतदार, जसे पगारी नोकर असतात. तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्यांचं काय झालं. त्यांच्यावरती अद्याप कारवाई झाली नाही, त्यांचाही पगार सुरू. असं मला एका सरकारी पगार हा शब्द वापर, त्यांचाही पगार सुरू. म्हणजे आता ही योजना सोडली ज्याच्यातून भ्रष्टाचार, अनागोंदी, तिजोरीची लूट आणि मत विकत घेणं हे स्पष्ट दिसतं. ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना सुरू नाही. अजित पवारांवरती प्रश्न आहे. त्यांचा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. IPS अधिकाऱ्याला फोन केला होता मुख्यमंत्र्यांनी, त्याबाबत अहवाल मागवला होता जिल्हाधिकाऱ्यांना. असे किती अहवाल तुम्ही मागवणार, किती काय SIT स्थापन करणार. देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवण्याचा विक्रम केलाय, तसा SIT स्थापन करण्याचा विक्रम केला. सक्षम मुख्यमंत्री. त्या अहवालात असं पुढे आलंय की तो अवैधच होता हो. आणि आता त्यांना चर्चा असं सुरू झाली की अजित पवार या सगळ्या धंद्यांना अवैध येत आहेत आणि त्यावर आता एक शब्दही बोलायला तयार नाही. का अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि स्वतः भाजपचं नेतृत्व असतील, हे अवैध कृत्यातूनच सरकार जन्माला आलेलं. हे सरकार अनैतिक कृत्यातून जन्माला आलेलं सरकार. त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही असे लहान सहान जे आरोप करताय ते खूप मोठे, एवढे 5-5 हजार कोटीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीरपणे या सरकारने केले सिडकोत. हे काय तुम्ही बुडून वगैरे लहान सहान गोष्टी त्यांचा अपमान करताय. चला, थँक्यू. एक शिरसाट बाबत प्रश्न आहे सर. सर त्यांच्या खात्याने ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षण केले. मला सरकारचं सर, पंतप्रधान महोदय मणिपुर जा रहे हैं, चुराचंदपुर और इम्फाल दोनों जगह जाने वाले हैं, लोगों से बात भी करने वाले हैं, क्या कहते हैं? कौन से लोगों से बात करेंगे प्रधानमंत्री? प्रधानमंत्री अभी जा गए हैं. प्रधानमंत्री को अगर किसी गंभीर विषय से ध्यान हटाना होता है तो इस प्रकार की हरकतें करें. 3 साल के बाद प्रधानमंत्री ने उस महिलाओं से बात करनी चाहिए जिनको सड़क पर नंगा घुमाया, उस माताओं से बात करनी चाहिए जिनके बेटे, जिनके पति की हत्या हो गई. प्रधानमंत्री तो ऐसे लोगों से बात करेंगे जो वहां के बीजेपी के गवर्नर के लोग वहां उसके सामने लेके आएंगे. प्रधानमंत्री की मणिपुर यात्रा को देश में कोई गंभीरता से नहीं लेता, कोई नहीं लेता. हिंदुस्तान पाकिस्तान का मैच जो होने वाला है, टिकट बिक्री जो है वो बहुत कम है, बहुत अल्प प्रतिशत. बात ऐसी है, जो सच्चा भारतीय है, जो सच्चा भारतीय, जो सच्चा राष्ट्रभक्त है, वो न मैच टीवी पे देखेगा ना वहां जाकर देखेगा. मुझे जय शाह जी के बारे में मालूम है, वो क्रिकेट के मुखिया है. मुझे उनको तो मजबूरी है जाना पड़ेगा. अनुराग ठाकुर के बेटे जाएंगे और भी लोग जाएंगे. उनको क्या है, उनकी राष्ट्रभक्ति की डेफिनेशन बहुत अलग है. सत्ता परिवर्तन सत्ता परिवर्तन होना ही चाहिए. भारत ने अगर नेपाल में सत्ता परिवर्तन नहीं हुआ है, नेपाल के भ्रष्ट सरकार को लोगों ने खींच कर बाहर निकाला, सड़क पर लाया, उसे सत्ता परिवर्तन नहीं कहा, उसे क्रांति कही. क्रांति रेवोल्यूशन. लोगों का जो एक मन में उनका जो चीड़ वो बाहर निकली. क्रांति पे आपने स्टेटमेंट दिया था, उसमें भी अभी कंप्लेंट्स हो रही है. करने दो. मैंने इतना ही कहा कि भारत में अगर कोई भ्रष्टाचारी या महाराष्ट्र में कोई भ्रष्टाचारी मंत्री है या मुख्यमंत्री है तो सावधान रहना चाहिए. अगर लोग इस हद तक जा सकते हैं नेपाल में, तो हमारे यहाँ की सरकार ने सावधान रहना चाहिए और भ्रष्टाचार कम करना चाहिए. देश में क्या है, बोलताना असं म्हणाले आहे की मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं किंवा विशेष बैठक बोलवावी. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद गॅजेटनुसार. लोकांच्या मनात तरी शंका आहे, ओबीसींच्या मनात शंका आहे.
त्याने एक जाहीर पत्रकार परिषद मराठवाड्यातच घ्यावी किंवा आंतरवेली सराठे गावात घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तरं द्यावी. ज्या शंका आहे मग त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबळला बोलवा, एकनाथ शिंदेना बोलवा, अजित पवारना बोलवा, जरांगे पाटील साहेबांना बोलवा, ओबीसीच्या नेत्यांना आणि एकत्र जाहीर पत्रकार परिषद घेऊन तिथे तुम्ही एक जाहीरपणे लोकांच्या मनातल्या शंकांच्या आयुष्यात निरसन करा आणि तो विषय तिकडे संपवा. थँक्यू.